हाय हॅलो नमस्कार। तर चला मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर चला आजचा मिनी ब्लॉग करूया सुरू। तर आज मी काहीतरी घातला होता होळीमध्ये, जो घातलाय ना टॉप तो काहीतरी, आणि मला असं आश्चर्य वाटतं की तो काहीतरी मी एकदम परफेक्टली काढला होता, क्लीन असा संपूर्ण व्हाईट करून टाकला, कारण की होळीच्या दिवशी ना संपूर्ण असा कलर झाला होता त्याला काहीतरी, आणि संपूर्ण घर काहीतरी मस्त असं मी नीटनाटकं साफसफाई केली, यामुळे काहीतरी असं रिॲक्शन होतं माझं। आणि हे काहीतरी फौजीने आणल्या होत्या फ्रेश अशा सब्जी, म्हणजे मार्केटवरून, तर तेच काहीतरी दाखवत होते तुम्हाला। आणि हे बघा आता कांदे किती जास्त आणलेत त्यांनी, म्हणजे स्वस्त भेटले यामुळे जास्त आणले, नाही तर नसते आणले, कारण की सब्जीमध्ये तर प्रत्येक आठवड्याला आम्हाला कांदे म्हणजे असं आलू वगैरे हे तर भेटतच असतं कायम। आणि आता डोक्यात ना हेच विचार चालला होता, सब्जी आणून सुद्धा डोक्यात मी तोच विचार करत होते, आता स्वयंपाक काय करावा भाजी। सगळ्यात मेन म्हणजे आपल्या बायकांचं हेच सकाळ संध्याकाळचं हेच म्हणजे टेन्शन असतं आपल्याला, की आता भाजी काय करावी, सकाळी झालं का संध्याकाळी कोणती करायची, संध्याकाळी केली का सकाळी कोणती करायची, हे आपल्याला माहिती आहे आपण कशा पद्धतीने करतो काय ॲडजस्ट। तर तेच काहीतरी आता त्यांनी आणलं होतं मस्त असं भाज्या, पण तरी पण मला त्यातलं काहीच करायचं नव्हतं, मी करणार होते डायरेक्ट स्पेशल अशी, आणि आम्हाला दोघांना पण अशी आवडती मस्त अशी आलूची चटणी मस्त अशी। तर तेच काहीतरी इथं झटकेपट करून घेतली, इकडे चपात्या केल्या झटकेपट एकीकडे, आणि एकीकडे लगेच आलूची सब्जी मस्त अशी छानपैकी करून घेतली, उकडलेल्या आलूची सब्जीवर का आपल्या गावाकडं खरंच अशा पद्धतीची खूप चांगली, म्हणजे खूपच चांगली केली जाते। आणि ही बघा माझी आरू कशी ताटं वाढून देते तिच्या पप्पाला, खरंच लेकीचा जीव खरंच खूपच जास्त बापातच असतो। तर तिने सुद्धा मस्त असं ताटं वाढून दिले तिच्या पप्पाला, आणि खाऊ सुद्धा घातलं। तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना कळवा नक्की कमेंटमध्ये। तोपर्यंत बाय बाय।